नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहत आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्या महत्त्वाच्या प्रश्नांचं शॉर्टमध्ये सोल्युशन कशा पद्धतीने काढायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत। आजचा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत की या ठिकाणी दिलेल्या 3 बाजूंच्या मापावरून तो त्रिकोण आहे किंवा नाही हे कसं ठरवायचं सेकंदामध्ये ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। अत्यंत सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी हा भाग पाहणार आहोत, हा घटक पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका। या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब केले तर सबस्क्राइब करा। पाहूयात या ठिकाणी उदाहरण। या ठिकाणी त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी या ठिकाणी दिलेली आहे। पहिली आहे 5 सेंटीमीटर, दुसरी आहे 4 सेंटीमीटर आणि तिसरी आहे 3 सेंटीमीटर। काय करायचं आहे ते पहा। त्रिकोण आपल्याला आहे किंवा नाही हे सिद्ध करायचे, कशा पद्धतीने करायचे ते पहा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कुठल्याही 3 बाजूंची माप जर दिलेली असेल तर या ठिकाणी आपल्याला 3 स्टेप आहेत। कोणत्या 3 स्टेप आहेत पहा महत्त्वाच्या। पहिली स्टेप, पहिली आणि दुसरी बाजू यांची बेरीज करा। ही झाली पहिली स्टेप, लक्षात घ्या। पहिली व दुसरी बाजू किती आहे सांगा। 5 अधिक किती 4 बरोबर सांगा किती आहे। 5 आणि 4 किती झाले 9। पहा आपण अगोदर फक्त बेरजा करून घेऊयात। त्याच्यानंतर दुसरी आणि तिसरी बाजू किती आहे यांची बेरीज करायची। हे 2 नंबरची बेरीज राहील। 4 अधिक किती 3 बरोबर किती झाले मित्रांनो 7। चला आता तिसरी बेरीज कोणती आहे, पहिली आणि शेवटची बाजू यांची बेरीज करूयात आपण। पहिली व शेवटची बाजू सांगा। 5 पहिली आहे आणि शेवटची बाजू किती आहे 3 आहे। या 3 स्टेप केल्याच्या नंतर या ठिकाणी लक्षात घ्या, आता पहिल्या स्टेप मध्ये आपण 5 आणि 4 पहिली आणि दुसरी बाजू यांची बेरीज केली, किती आली मित्रांनो 9। आता पहिली आणि दुसरी यांची बेरीज 9 आली, त्यावेळेस तिसरी बाजू किती आहे ते पाहायचंय, किती आहे 3। या 9 पेक्षा कशी आहे लहान आहे, म्हणजे पहिली या ठिकाणी ह्या 2 संख्यांची बेरीज याच्यापेक्षा कशी आली मोठी आली इथे, म्हणून या ठिकाणी हा भाग एक लक्षात घ्या। त्याच्यानंतर 2 नंबरची बेरीज बघा, 4 आणि 3 यांची बेरीज बघा। 4 आणि 3 किती झाले 7। आता उरलेली बाजू पहा, 4 आणि 3 7, ह्या 2 बाजूंची बेरीज केली, राहिलेली बाजू कोणती आहे 5। ही बेरीज निश्चितच कशी आहे मोठी आहे, कोणत्या बाजूपेक्षा उरलेल्या बाजूपेक्षा। परत तिसरी बेरीज बघा, पहिली संख्या आणि तिसरी संख्या 5 आणि 3 यांची बेरीज किती आली 8। मग पहिली बाजू आणि तिसरी बाजू यांची बेरीज 8 आली, मग दुसरी बाजू किती आहे 4, नक्कीच कशी आहे लहान आहे। मग ज्या वेळेस कुठल्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूंच्या बेरजेपेक्षा कशी असते मोठी असते, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा। त्याच वेळेस तो काय असतो त्रिकोण असतो। परत एकदा रिवाइज करू, कुठल्याही 2 बाजूंची बेरीज, कुठल्याही 2 बाजूंची पण 3 वेळेस बेरीज करायची मित्रांनो, हे लक्षात घ्या। पहिली दुसरी, दुसरी तिसरी आणि पहिली तिसरी ह्या तिन्ही बेरजा करून घ्या आणि त्या तिन्ही बेरजामध्ये जेव्हा 2 बाजूंची बेरीज उरलेल्या बाजूपेक्षा मोठीच येईल त्यावेळेस तो काय आहे त्रिकोण आहे। जर या ठिकाणी कुठली एखादी बेरीज जर कमी येत असेल तर मात्र या ठिकाणी तो त्रिकोण नाही। बघा या ठिकाणी मग हा त्रिकोण आहे किंवा नाही, तर हा त्रिकोण आहे, कारण यामध्ये कुठल्याही 2 बाजूंची बेरीज ही उरलेल्या बाजूपेक्षा कशी आलेली आहे मोठी आलेली आहे, म्हणून हा त्रिकोण आहे, लक्षात घ्या। आता आपण दुसरं उदाहरण पाहूयात। काय दुसरं उदाहरण पहा। 9 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर 3 वेगवेगळी माप बाजूंची दिलेली आहेत, अगदी बरोबर आहे। आता या ठिकाणी काय करायचं पहा, याच पद्धतीनं पहिल्या 2 बाजूंची बेरीज करा। पहिल्या 2 बाजू कोणत्या आहेत सांगा। 9 अधिक 5, पहा मी या ठिकाणी बेरीज करतो। 9 अधिक 5, 9 आणि 5 किती झाले मित्रांनो 14। चला पुढे जाऊयात। या ठिकाणी आता इथे बघा 9 आणि 5 14, पहिली आणि दुसरीची बेरीज केली, तिसरी बाजू किती मित्रांनो 3, मोठी आहे का नाही 14 आहे, म्हणजे या ठिकाणी पहिली स्टेप। त्याच्यानंतर दुसरी स्टेप पहा, दुसरी आणि तिसरी बाजू बघा, दुसरी आणि तिसरी 5 आणि 3 यांची बेरीज करा, यांची काय करा बेरीज करा। मग 5 अधिक 3 सांगा किती आले 8। आता 5 अधिक 3 8 आलेत, पण उरलेली बाजू कोणती, ज्यावेळेस आपण ह्या दोन्हींची बेरीज करतो त्यावेळेस उरलेली बाजू कोणती आहे 9। इथं 8 बेरीज आली, तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आली का नाही, म्हणजे या ठिकाणी ही बेरीज जुळत नाही, म्हणजेच या ठिकाणी पुढची स्टेप करायची गरज नाही। कुठलीही एक बेरीज जर कमी येत असेल तिसऱ्या बाजूपेक्षा तर तो त्रिकोण नाही, मग या ठिकाणी लिहायचं हा त्रिकोण नाही, हा त्रिकोण नाही, लक्षात घ्या। आता पहा पुढचं उदाहरण बघूयात। तिसरं उदाहरण बघा, 10 सेमी, 7 सेमी आणि 4 सेमी 3 बाजू। आता सुरुवात, पहिली स्टेप, पहिल्या 2 बाजूंची बेरीज करूयात आपण।
चला, पहिल्या दोन बाजू 10 अधिक 7 सांगा किती आली मित्रांनो बेरीज? 17 आली. आता ज्यावेळेस बेरीज ह्या दोन्हींची 17 येते त्यावेळेस तिसरी बाजू किती आहे? इथं 4 आहे. मग 4 पेक्षा 17 मोठे आहेत की लहान आहेत? मोठेच आहेत. म्हणजे या ठिकाणी पहिला फॉर्म्युला या ठिकाणी बसतोय. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला, दुसरी बेरीज बघा, दुसरी आणि तिसरी संख्या घ्या, दुसरी आणि तिसरी संख्या, दुसरी आणि तिसरी बाजू यांची बेरीज 7 आणि 4. चला, 7 अधिक 4 बरोबर 7 आणि 4 किती आले? 11. आता 11 बेरीज ज्यावेळेस दोन्हींची आपण बेरीज करतो त्यावेळेस इकडची उरलेली बाजू कोणती आहे? 10. 10 पेक्षा 11 मोठे आहेत, नक्कीच मोठे आहेत. म्हणजे हा सुद्धा फॉर्म्युला या ठिकाणी बसतोय. तिसरी बेरीज करा या ठिकाणी. आता पहिली संख्या आणि तिसरी संख्या, पहिली बाजू आणि तिसरी बाजू यांची आपण बेरीज करू. 10 अधिक 4. चला, 10 अधिक 4 करा. यांची बेरीज किती आली मित्रांनो? 10 आणि 4 किती झाले? 14. आता ज्यावेळेस आपण पहिली आणि तिसरी यांची बेरीज करतो 14 आली, त्यावेळेस राहिलेली बाजू कोणती होती? 7. मग 7 पेक्षा 14 मोठे आहेत की लहान आहेत? मोठे आहेत. म्हणजे या ठिकाणी हे तिन्ही फॉर्म्युले बसतात. तिन्ही स्टेपमध्ये या ठिकाणी आपलं या ठिकाणी बरोबर नियम बरोबर बसताय. म्हणजेच या ठिकाणी हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे. तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो, सेकंदामध्ये आपण दिलेल्या मापावरून तो त्रिकोण आहे किंवा नाही हे कसं सिद्ध करायचं, या ट्रिकनं काय करायचं आहे रिवाइज करतो. दिलेल्या 3 बाजू असतील, पहिल्या 2ची बेरीज करा, तिसऱ्यापेक्षा मोठी आहे का ते पहा. नंतर दुसरी आणि तिसरी यांची बेरीज करा, पहिल्यापेक्षा मोठी आहे का ते पहा. त्याच्यानंतर पहिली आणि तिसरी बाजू यांची बेरीज करा, मधल्या बाजूपेक्षा ती बेरीज मोठी आहे का पहा. जर तिन्हीमध्ये मोठी संख्या येत असेल उरलेल्या बाजूपेक्षा तर तो त्रिकोण आहे. आणि तिन्हीपैकी एकही बेरीज एखाद्या ठिकाणी कमी येत असेल तिसऱ्या बाजूपेक्षा तर तो त्रिकोण नाही, हे सिद्ध करायचंय. या ठिकाणी आता पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढील दिलेल्या बाजूच्या मापावरून त्रिकोण आहे किंवा नाही ओळखा. 11 सेमी, 6 सेमी आणि 4 सेमी. विद्यार्थी मित्रांनो, या ट्रिकनं या ठिकाणी याचं उत्तर काढा. कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर पाठवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक, नवीन प्रश्न आणि सेकंदात उत्तर कसं काढायचं ते. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक.